माझं नाव वेदिका आहे आणि माझं लग्न होत होतं. लग्नाच्या आधी वहिनीने माझ्यावर इतका मोठा आरोप लावला की मी हैराण झाले. मला तर विश्वासच बसत नव्हता की माझी इतकी प्यारी वहिनी माझ्यावर इतका मोठा आरोप लावू शकते. त्यामुळे माझी वरात परत गेली. भैयाने सांगितलं की माझ्या बहिणीचं लग्न कोणासोबत तरी करावंच लागेल. शेवटी भैयाच्या इज्जतीचा प्रश्न होता. भैयाला माझ्यावर खूप राग आला आणि आई वारंवार बार बार मला सांगत होती की तू जन्माला येण्याआधीच मरण का आलं नाही आणि हेच दिवस येण्याआधीच मी देवाकडे का गेली नाही. आईच्या तोंडून हे शब्द ऐकून माझं हृदय तुटलं. एकीकडे वहिनी हसत होती, जणू की तिने मोठं युद्धच जिंकलं आहे. पण तिथे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होणार होता. माझ्या भैयाच्या इज्जतीचा प्रश्न होता. वरात परत गेल्याने संपूर्ण गावात त्यांची मानहानी झाली होती. पण आता जर त्यांच्या बहिणीला कोणी स्वीकारलं नाही तर तो कोणालाही चेहरा दाखवू शकणार नाही आणि कदाचित मला पुन्हा कधीही लग्न करता येणार नाही. भैया त्याच्या नशिबाला रडत होते आणि जोर जोरात रडत होते. तेव्हा आमच्या गावातील एक भाजीवाला समोर आला आणि भैयाने त्यांच्याशी माझं लग्न ठरवलं. भैयानी लग्न त्यांच्याशी लावूनही दिलं, पण मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. पण इज्जतीचा प्रश्न होता आणि जो आरोप माझ्यावर लावला गेला तो जीवनभर धुतला जाऊ शकणार नाही. म्हणून मी माझी इच्छा व्यक्त केली आणि शांतपणे जे भैयानी सांगितलं मी अगदी तसंच केलं. अशा प्रकारे माझं लग्न एका सामान्य भाजीवाल्यासोबत झालं, जो गावात भाजी घेऊन फिरत असे आणि थोडे बहुत पैसेही कमवत करत असे. जेव्हा मी त्याच्या घरी येऊन बसले तेव्हा माझ्या आयुष्याच्या निर्णयावर विचार करत आणि रडत बसले की मी लग्नाच्या काळात किती सुंदर स्वप्न पाहिली होती. माझा नवरा जेव्हा आत आला तेव्हा त्याने मला एक अशी गोष्ट सांगितली की ज्यामुळे माझ्या आश्चर्याचा ठाव लागला. मला अजिबात कल्पनाही नव्हती की माझा नवरा इतका धाडसी आणि खतरनाक असू शकतो. मला असं वाटत होतं की वहिनीला मी आवडत नाही, कारण जेव्हा मी वहिनीशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा ती मला चिडून उत्तर देत होती. असं वाटत होतं की जेव्हा भैया माझ्याशी प्रेमाने बोलतात तेव्हा वहिनीला ते सहनच होत नाही. कदाचित वहिनीला हे सहन होत नव्हतं की त्यांचे पती माझ्या प्रेमाचा काही भाग दुसऱ्याला देत आहेत. पण ते माझे भैया होते आणि त्यांच्यासाठी वहिनीला वेगळी आणि मला वेगळी अशी महत्त्वाची जागा होती. पण वहिनीच्या मनात असं कसं आलं की केवळ तीच आपल्या पतीच्या प्रेमाची हकदार आहे आणि कोणीही नाही. पण वेळ असा जात होता. एक दिवस पप्पा यांची तब्येत खूपच खराब झाली आणि ते या जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांच्या जाण्याने मी आणि आई खूप रडलो. आई रडत होती आणि म्हणत होती, माझ्या मुलाने तर लग्न पाहिलं पण मुलीचं लग्न कधी पाहायला मिळालं नाही. पण कदाचित देवाला हे स्वीकारायला नाही वाटलं. भैया ने आईला वचन दिलं की तो माझ्या लग्नात काहीही कमी पडू देणार नाही आणि पप्पांच्या जाण्यानंतर देखील त्यांनी माझी कमी जाणू दिली नाही. पप्पांच्या जाण्यानंतर माझ्या लग्नाचा विचार आईला सतवत होता. ती म्हणत होती, माझे पुतणे तरी एखादा विवाह करून जाऊ दे. पण त्याला कसं करू शकते आणि मी त्या वेळेला काहीही बोलू शकत नव्हते. माझ्या कुटुंबातील मोठ्यांनी जे ठरवलं तेच मी मान्य करायचे. भैया अजून शहरात नोकरी करत होते, पण पप्पाच्या मृत्यूनंतर ते अधिक तासांमध्ये घरी येत होते. वहिनीला घरातली काम काही करत नव्हती, पण आईने त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही. वहिनीने सांगितलं की तिच्या कामांमध्ये लहानसे त्रास होत असतात, पण आईने ते कधीच तक्रार केली नाही. भैया येत असत आणि माझ्या लग्नाचा विचार करत होते. वहिनी असं म्हणायची, वेदिकाचं लग्न लावलं नाही की तुम्ही दहेज समाज आणायला सुरुवातही केलीत. भैया म्हणाले, वेदिका माझी एकुलती एक बहीण आहे. तिला मी भारी दहेज देऊन विवाह करणार आहे. तिला कोणतीही कमी पडू देणार नाही.
काही वेळानंतर जमीनदार कुटुंबांकडनं माझ्यासाठी लग्नासाठी एक प्रस्ताव आला. भैया आणि आई त्यांना तर खूपच आवडले आणि त्यांनी लगेच होकार दिला. त्या कुटुंबातील मुलगा शहरात शिकलेला होता आणि आमच्या गावातील एक मोठा जमीनदाराचा मुलगा होता, जो गावातील श्रीमंत लोकांमध्ये येत होता. हा प्रस्ताव आमच्या घरात येणं आमच्यासाठी सौभाग्याचं होतं. माझ्या लग्नाची सगळी धूमधामाने झाली होती आणि आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो. माझा होणारा नवरा रचित फारच चांगला आणि गावातला सर्वात हुशार मुलगा होता, ज्याला गावातील बऱ्याच मुलींना तो आवडत होता. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजत होते. पण सगाईच्या दिवशी काही असं घडलं ज्यामुळे आमच्या आनंदावर पाणी पडलं. रचितच्या कुटुंबियांनी भैयाशी बोलून दहेजची मागणी केली. त्यांनी सांगितलं, आमचा बेटा शहरी शिकलेला आहे आणि आम्हाला काही कमी नाही. आम्हाला 40 तोळे सोने, दहेजचा सामान आणि 20 लाख रुपये हवे. हे ऐकून भैया थोडे गोंधळले. ते म्हणाले, हे सगळं मी कुठून आणणार? मी एक साधा नोकरी करणारा व्यक्ती आहे. पण रचितच्या कुटुंबियांनी दबाव आणला. भैयाने सांगितलं, जरी हे सर्व देणे कठीण आहे, पण मी माझ्या बहिणीला सुखी करण्यासाठी सर्व काही करणार आहे. काही महिन्यानंतर भैया आणि रचितच्या कुटुंबियांनी एक समजुतीची बैठक घेतली आणि भैया म्हणाले, तुम्ही धीर धरा. मी तुमच्या बहिणीला सर्व दहेज देऊन लग्न करीन. मला फक्त थोडा वेळ पाहिजे. देवाच्या कृपेने मी दिन रात मेहनत करीन आणि माझ्या बहिणीचं लग्न धूमधामाने करीन. भैयाने आम्हाला विश्वास दिला होता आणि त्यानंतर भैयाने प्रत्येक आठवड्यात घर येण्याऐवजी महिन्यात एकदाच येणं सुरू केलं. भैया आता प्रत्येक महिन्यात जेव्हा घरी येत, तेव्हा शहरातून थोडे दागिने घेऊन येत आणि ते आईकडे ठेवून जात. आई म्हणत, वेदिकाच्या लग्नासाठी सगळं जमा करत आहे. 6 महिन्यात रचितच्या कुटुंबियांचा अनुशासन सगळं सामान एकत्र करून घेतो आणि पैसेही अधिक वेदिकाच्या लग्नासाठी जमवले आहेत. मी खूप आनंदित होतो कारण माझे भैया माझ्यासाठी खूप काही करत होते. पण याच दरम्यान वहिनीचा मूड रोजच बिघडत जात होता. जेव्हा भैया घरी येत, तेव्हा ती त्यांच्याशी लहान मोठ्या गोष्टीवरून वाद घालू लागायची आणि मला तर तिच्याशी बोलायलाही आवडत नव्हतं. घरच्या कामांदरम्यान ती मला छोटी छोटी गोष्टीवरून तोंडावर ताणे देत होती. ती म्हणायची, माझा पती तुमच्यामुळे दिवस रात मेहनत करत आहे. त्याला आपली सेहत कशी असावी याचं काहीही लक्ष नाही आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे घडलं आहे. मी वहिनीला सांगितलं, वहिनी, भैया हे सगळं त्याच्या आनंदासाठी करत आहे. मी त्यांना कधीच सांगितलं नाही की ते माझ्यासाठी काहीतरी करावं. वहिनी म्हणाली, शहाणपणाचा ड्रामा माझ्यासमोर चालणार नाही. जितकी चांगली बनायचं नाटक करतेस ना, तितकी चांगली तू नाहीस. मी याच्यावर काहीच बोलले नाही. ती भैयासमोर चांगली बनायची तर मागे तिचा मूड खराब असायचा. हळूहळू 6 महिने संपले आणि माझ्या लग्नाचा दिवस जवळ आला. भैया 15 दिवसाच्या सुट्टीवर ऑफिसमधून घरी आले होते. भैयानी थोडं सामान आणलं आणि त्यांचा सगळा साठा आईच्या अलमारीत ठेवला. अचानक एक खुशखबर मिळाली, ज्यांच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. ती खुशखबरी होती की वहिनी लवकरच आई होणार होती. आम्ही सर्वजण खूप आनंदी झालो. माझ्या लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. भैया सर्व सामान एकत्र करून शहरातून पैसे आणले होते आणि ते सगळं आईच्या तिजोरीत ठेवले होते. माझ्या लग्नापासून 3 दिवस आधीची गोष्ट आहे, जेव्हा रात्री आम्ही एकत्र जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. पण तेव्हा मला अचानक खूप झोप येऊ लागली. आई सुद्धा म्हणाली की तिला झोप येत आहे आणि भैया देखील लवकर झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठायला उशीर झाला. मी उठून बाहेर गेले तेव्हा समजलं की आई देखील उशिरापर्यंत झोपले होते आणि वहिनीच पहिल्यापासून जागृत होती. ते खूपच विचित्र होतं. आमच्या घरात सर्व लोक 8 वाजेपर्यंत उठलेले असायचे, पण आज का सर्वजण इतक्या उशिरा उठले? भैया आणि आई तर खूप उशिरा उठले होते.
मी समजून घेतलं की कदाचित लग्नाच्या तयारीमुळे थोडं थकलं असावं, म्हणूनच आम्ही इतक्या उशिरा उठलो. अजब गोष्ट म्हणजे आम्ही 3 जणांच्या शरीरात वेदना होत होत्या, पण वहिनी अगदी ठीकठाक होती. हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला. लग्नाच्या दिवशी दुपारी भैयाने वहिनीला सांगितलं की आईच्या अलमारीतून सगळे दागिने काढा. काही वेळाने वहिनी जेव्हा परत आली तेव्हा तिने अचानक माझ्या बाजूला येऊन माझ्या हाताला धरून आली आणि म्हणाली, सांग, दागिने कुठे आहेत? मी थोडं चुकून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणलं, वहिनी, तुम्ही काय सांगत आहात? भैया देखील म्हणाले, काय करत आहात? माझ्या बहिणीला सोड. काय चाललं आहे सांग. वहिनी मला म्हणाली, मी खूप दिवसापासून विचार करत होते की तुम्हाला सांगावं की तुमच्या बहिणीचं कुणाशी तरी चक्कर सुरू आहे. पण मी विचार केला की तुम्ही तर तुमच्या बहिणीवर खूप विश्वास ठेवता, पण अलमारीत दागिने नाहीत. भैया म्हणाले, तर मग कुठे गेले दागिने? वहिनी म्हणाली, तुमच्या बहिणीलाच माहीत असेल, तीच सांगेल. मी स्वतःच तिच्या प्रेमी सोबत बोलताना ऐकलं. ती त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करणार होती. ती म्हणाली होती की लग्नाच्या काही दिवस आधी ती इथून पळून जाईल. पण तुमची बहीण इतकी चतुर आहे की तिने आधीच जेवर म्हणजे दागिने गायब केले. आई म्हणाली, हे काय बोलत आहेस माझ्या मुलीबद्दल? असं कसं म्हणू शकतेस? वहिनी म्हणाली, मी खरं सांगत आहे. मी स्वतःच वेदिकाला तिच्या प्रेमी सोबत बोलताना पाहिलं आहे. भैया म्हणाले, कोण आहे तो मुलगा? वहिनी म्हणाली, मला माहित नाही कोण आहे तो मुलगा, पण तुमच्या बहिणीलाच सांगता येईल तो कोण आहे. मी भैयाच्या दिशेने घाबरून पाहिलं आणि भैयाच्या डोळ्यात तणाव, गुस्सा स्पष्ट दिसत होता. मी म्हटलं, नाही भैया, वहिनी खोटं बोलत आहे. मी असं काहीही केलं नाही. माझी आईही माझ्या बाजूने बोलत होती, पण वहिनी भैयाकडून मला दोषी ठरवण्यात यशस्वी झाली. माझी सर्व आनंदाची भावना नष्ट झाली आणि भैया याच गोष्टीला मान्य करून घेत होते की दागिने मीच गायब केलं आहे आणि मी कुणा मुलासोबत अफेअर करत आहे. भैयाने आईला सांगितलं, तू या गोष्टीवर लक्ष ठेव, तिला या खोलीत बंद करा. असं काही होईल की ज्याने आपली इज्जत जाईल. त्याचबरोबर भैया मला वारंवार विचारत होते की तू दागिने कोणाला दिले, पण मला काहीच माहीत नव्हतं की दागिने कुठे गेले. मी त्यांना काय सांगू? माझं रडून रडून अवस्था खराब झाली होती. आईची तब्येतही खराब झाली आणि तिला तिच्या खोलीत घेऊन जावं लागलं. आम्ही या प्रकरणावर जास्त बोलू शकत नव्हतो, कारण घरात पाहुणे आले होते. नंतर संध्याकाळ होऊन वरात येण्याची वेळ आली होती. भैया खूपच चिंतित होते. त्यांनी लग्नासाठी जे काही तयारी केली होती ते पूर्णपणे नष्ट झालं होतं. वरात आली आणि मला दुल्हन म्हणून सजवण्यातही आले. मला काहीच समजत नव्हतं की माझे भैया आपल्या पत्नीच्या बोलण्यातून आपली बहिणीला दोषी ठरवू शकतात. मला आईकडूनही अशी अपेक्षा नव्हती, पण वहिनीने आईवर इतका प्रभाव टाकला की आई देखील तिच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे आली होती. सगळं वेळेवर सोडून देण्यात आलं. वरात आली आणि जेव्हा मला मंडपात घेऊन जाण्यासाठी पाय उचलले तेव्हा रचितच्या कुटुंबाने सांगितलं की आधी दहेज आणि दागिने पाहू, त्याच नंतर दुल्हनला मंडपात जाऊ देऊ. हे ऐकून भैया फारच गोंधळले होते. आतापर्यंत हे लपवलं गेलं होतं की दागिने गायब झाले होते, पण आता ते उघड पडणार होतं. आई आणि भैया खूपच चिंतित होते की काय करावं. इज्जतीचा प्रश्न होता. सगळे पाहुणे आले होते, वरात आली होती, पण दागिने काही सापडत नव्हते. भैयाने रचितच्या कुटुंबाच्या लोकांना शांत साधण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की लग्नाची विधी सुरू करा, लेनदेन नंतरही होऊ शकतं, पण ते त्यांच्या शब्दांवर ठाम होते. त्यांनी दागिने आणि लेनदेन पहिल्यांदाच पाहिजे असं सांगितलं. एक अजबच हंगामा झाला. काही वेळ ते छुपवण्याचा प्रयत्नही केला, पण वेळ निघून जात होती. रचितच्या कुटुंबाने शोर मचवला आणि त्यांनी भैयाला म्हणलं, तुमच्याकडे काहीच नाही आणि तुमच्या मुलीवर माझ्या शिकलेल्या सुंदर मुलीसोबत देण्याची आशा आहे. भैया निराश होऊन गेले.
आमचे दागिने चोरीला गेले आहे. कृपया माफ करा, पण तुम्ही लग्न करावं. मी लग्नानंतर पुन्हा सर्व बंदोबस्त करू. रचितच्या वडिलांनी जोरात हसून, तुम्ही आम्हाला मजा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे का? असं म्हणत एक मोठा हंगामा सुरू केला. मी आपल्याशी वाद करीत आहे भैया. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांना काही न ऐकता वरात परत घेऊन जात होते. माझे भैया त्यांचे पाय धरून माफी मागू लागले, पण त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. वहिनी एका कोपऱ्यात उभी होती आणि हा सगळा तमाशा बघत होती. तिच्याकडून जी माझ्यावर आरोप केले गेले होते ती अत्यंत वाईट होती. माझी वरात परत जाऊन गेली होती. माझ्या भैयाने जो माझ्या लग्नाचं सर्व आयोजन केले होते तो सगळा व्यर्थ झाला होता. भैया माझ्याजवळ आले आणि माझ्या चेहऱ्यावर जोरात मारलं. ते म्हणाले, तूच कारण आहेस सर्व काही घडलेलं. माझ्या भैयाने माझ्यावर हात उचलला आणि त्याच क्षणी माझं मन खूप दुखावलं होतं. माझ्या मनात एक वाईट विचार येत होता, जन्मापूर्वीच का मरले नाही तर आम्हाला हे दिवस पाहावे लागले नसते. पण मी त्यांना कसे समजवते, कारण मी काहीही केलेलं नव्हतं. काहीही ऐकायला तयार असलेली कोणतीही व्यक्ती नव्हती. वहिनीचा चेहरा एकतर शांत हसरी होती, ज्याच्यावरून मी समजले की या सगळ्या गोष्टीचा वहिनीचाच हात आहे. माझ्या भैयाकडून जितकी अवमानित होत होते त्याचवर वहिनी एक हसरी मुस्कान करत होती. माझा भैया म्हणले की आता माझ्या बहिणीशी कोण लग्न करणार? दहेजाच्या कारणामुळे माझी वरात परत गेली आहे. मी काय करू? त्याच वेळी अचानक मेहमानांच्या मध्ये एक जोरदार आवाज आला. जेव्हा आम्ही तिकडे पाहिलं, आम्ही सर्व आश्चर्यचकित होऊन गेलो. एक व्यक्ती आमच्या पुढे आला आणि तो म्हणाला, मी तुमच्या बहिणीशी लग्न करणार आहे. तुम्ही माझ्या हातात तुमची बहीण देण्यास तयार आहात का? हा प्रश्न ऐकून भैयांनी त्यांच्या दिशेने पाहिलं. त्यांनी सांगितलं की मी गावात घरघर जाऊन भाज्या विकतो. मी इतकं कमवतो की तुमच्या बहिणीला इज्जतीने जगवू शकेन. सर्वांच्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती साधारण सब्जी विकणारा दिसत होता, पण त्याने भैयांना एक उत्तम आणि संवेदनशील उत्तर दिलं होतं. त्यांनी असे सांगितले की माझ्या कुटुंबात या सगळं दहेज व्यवस्था, पैशाची पंढरी तो तात्पुरता उत्सव असतो, पण जो तुमच्या बहिणीसाठी तिचं जीवन आनंदी आणि शांत ठेवेल तो मीच आहे. माझ्या आयुष्यात असा कसं वळण आलं की जिथे मी रचितचे स्वप्न बघत होते तिथे आज माझं लग्न रचितच्या ऐवजी एका साध्या सब्जीवाल्यासोबत होत होतं. त्याचं काही स्थान नाही, त्याच्या मागे कोणी नाही, त्याचं कुटुंब नाही, तरी सुद्धा माझं लग्न त्याच्याशी होणार होतं. मी शांतपणे सगळं सहन करत होते. माझ्या भावाच्या प्रतिष्ठेसाठी मी त्याच्याशी लग्न केलं, पण माझ्या मनात हे नेहमी राहायचं की भैयाने कधीतरी माझ्या इच्छेचा विचार केला पाहिजे. त्यांनी माझ्यावर आरोप केले, मला बदनाम केलं, माझी वरात सुद्धा परत गेली आणि माझा हात एका साध्या सब्जीवाल्याच्या हातात देण्यात आलं. अशा प्रकारे माझ्या भैयाने मला त्याच्या हातातून सोडून दिलं. भैयांना इतका राग आला की त्यांनी माझ्या डोक्यावर हातही ठेवला नाही, मला शुभेच्छा पण दिल्या नाहीत. मी शांतपणे त्या सब्जीवाले पुनीत सोबत लग्न करून त्याच्या घरी आले. त्याचं छोटंसं घर होतं आणि इतकं खराब झालं होतं की मला ते पाहून बसण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती. घरात जागोजागी माकडांचे जाळे होते. त्याने मला बिछाण्यावर बसण्यास सांगितले आणि मी बसून विचार करू लागले की मी काय विचार करत होते आणि हे सगळं काय झालं. इतक्यात तो माझ्या जवळ आला आणि मी घाबरले. मी मागे हटले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि त्याने एक छोटंसं गिफ्ट दिलं. मला समजलं की ते एक साधं गिफ्ट असेल, पण जेव्हा मी ते उघडून पाहिलं तेव्हा मला आश्चर्याचा काही ठिकाणच नाही. त्यात एक हिऱ्याची अंगठी होती. त्याच्या घराची अवस्था पाहून माझ्या हातात असलेल्या सोन्याच्या अंगठीला विश्वासच बसत नव्हता. त्याने सांगितलं, तुम्ही काय विचार करत आहात? मी म्हणलं, कसं? ही इतकी महाग अंगठी तुमच्याकडे कशी आहे? त्यावर तो हसत म्हणाला, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो.
आता तुमचं लग्न माझ्याशी झालं आहे म्हणून मी तुम्हाला काही लपवणार नाही. मी झारखंडमधून आलो आहे. मी इथल्या प्रदेशाचा DM आहे. मला अनेक लोकांची तक्रार मिळाली होती की इथे काही लोकांच्या जमिनीवर अयोग्य कब्जा करत आहेत. मी त्यांना शोधण्यासाठी इथं आलो आहे आणि त्याच्यासाठी मी एक साधा सब्जीवाला बनलो. पुनीतच्या बोलण्यात मला विश्वासच बसत नव्हता. जो मी एक साधा माणूस समजत होते तो असा एक मोठा अधिकारी आणि इनामी माणूस होता. पुनीतने मला माझ्या आयुष्यात रचितपेक्षाही चांगला माणूस दिला. तो एक बुद्धिमान, समृद्ध आणि इनामी माणूस होता जो माझं खूप काळजी घेत होता. लग्नानंतर त्याच्या तुटे-फुटे घराची सफाई केली आणि ते राहण्याचे योग्य बनवलं. त्याच्या खूप पैशांमुळे तो माझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करत होता. वहिनीला वाटलं की गावातील सब्जीवाली सोबत लग्न केल्यावर माझं आयुष्य अजूनच खराब होईल आणि म्हणूनच त्या माझ्या विदाईनंतर हसत होत्या. परंतु मला माहीत नव्हतं की रचितच्या पेक्षा पुनीतसोबत माझं आयुष्य कितीतरी चांगलं होईल. पुनीतने मला खूप शॉपिंग करवली आणि काही दिवसांनी जेव्हा मी माहेरी गेले तेव्हा मला खूपच दुःख झालं की वहिनी खूप आजारी होती आणि समजलं की तिचं मिसकॅरेज झालं. तेव्हा वहिनी हळूच रडायला लागली आणि म्हणाली, माझ्यामुळे तुमच्यावर खूप वाईट झालं, मला माफ करा. वहिनीला माहीत नव्हतं की मी पुनीतसोबत सध्या जीवनाच्या उलट म्हणजे आनंदी आयुष्य जगत होते. माझ्या भावाला सुद्धा त्याच्या बहिणीच्या केलेल्या गोष्टीचा समज आला आणि त्याने वहिनीला माफ करायला सुरुवात केली आणि पुनीतने वहिनीला मदत केली त्यांच्या कामामध्ये. पुनीतने सरकारच्या विरुद्ध कारवाई केली आणि गावातील तसंच गैरकायदेशीर कार्य करणाऱ्या लोकांना उचलून आणलं. वहिनीने जेव्हापासून आपली चूक स्वीकारली तेव्हापासून त्यांच्या जीवनात एक नवा बदल आला. आज माझं आयुष्य पुनीतसोबत चांगलं आहे आणि मी त्यांच्या कुटुंबासोबत समाधानी आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.